कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एका सामान्य घरात जन्माला आलेले व असामान्य दृष्टीचे भक्तीचा अशक्य आविष्कार दाखवणारे संत म्हणजे संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा। बाळूमामांनी एकदा एका अंध भक्ताला दृष्टी दिली आणि परत ती काढूनही घेतली। का केला असेल हा चमत्कार? या प्रश्नांचं उत्तर देणारा संत बाळूमामांचा आविष्कार घेऊन येत आहेत लाइट्स कॅमेरा ड्रामा। मामा, बाळू मामा समजे डॉक्टर झाले, वैद्य झाले। माझ्या पोराची दृष्टी परत आणण्यासाठी मी आज सगळं केलं। जर दृष्टी द्यायची नव्हती तर जन्म का दिला ह्याला? त्याच्या जन्मापासून प्रयत्न करतोय। कोणीतरी तुमचं नाव सांगितलं म्हणून मोठ्या आशेने आलोय। बाळा, देणाऱ्याची मर्जी जर देवाची असल तर घेणाऱ्याच्या इच्छेचं काय घेऊन बसलायस? वाह, पंचमहाभूतांवर सत्ता आहे तुमची। मी सांगितलं तर पाऊस पडू शकतो, मुक्याला वाचा फुटू शकते। मी करून दाखवलंय बाळू मामा। तुम्ही हवं ते मागा, मी आणून देईन। माझ्याकडे पैसा आहे, जमीन जुमला आहे, दागिन आहे, माझ्याकडे सगळं आहे। तुम्ही फक्त मागा। पोरा ये। देवा परमेश्वरा, सृष्टीला दृष्टी देणार चंद्र सूर्य बनवलंस। लेकरू डोळ्याविना तू बनवलेली सृष्टी बघू शकत नाही। आकाशातल्या चंद्र सूर्याला प्रकाश दिलास, याला बी दे। मी याला डोळं देईन, पण माझी एक अट आहे। याला डोळं आलं की मला पकडून दाखवायचं। त्या झाडापातून पकडू शकला तर याच डोळं राहतील, नाहीतर यो पुन्हा आंधळा होईल। मंजूर आहे? माहिती नाही बाळू मामा, जमल का नाही? बाबा, जमल, मला दृष्टी मिळेल। बाळू मामा मंजूर आहे। मला दिसायला लागलं। हेच ना ते आईने सांगितलेलं पुस्तकातल्या गोष्टीतलं आकाश आणि गवत, झाड। बाबा मला दिसायला लागला। आणि हे ते देव ज्याने तुला दृष्टी दिली, जा बाळा, पाया पड। पण आता माझी अट, मला पकडायचं त्या झाडाजवळ जाईपर्यंत। पण बाळू मामा, पकडू शकलास तर दृष्टी तुझी। बाबा मला काय बी दिसत नाहीये। बाबा पुरा बाबा, का केलं असं बाळू मामा?
का केलं? देणारा असतो तो देव. तुम्ही याची दृष्टी काढून घेतली. नाही नाही, तुम्ही देव नाही. तुमचे एवढे चमत्कार पाहिले मी, पण हे काय हो? हा कुठला चमत्कार? चमत्कार माणसाचं डोळं उघडतं. माझ्यासोबत बी तेच झालं. देवानं आपल्याला डोळं चांगलं बघण्यासाठी आणि हात लोकांचं भलं करण्यासाठी दिला आहे. पण याचं डोळं उघडल्यावर यानं लोकांचं डोळं बंद केलं असतं. म्हणजे या पोराच्या हातून एक नाही 7 खून लिवले आहेत. याला दृष्टी न देण्यामागे देवाची लय मोठी दृष्टी आहे. वा, मी फक्त त्याच ऐकलं. तुम्हाला चमत्कार हवा होता, चमत्कार दाखवला आणि देवाची मर्जी राखली. वा, मग त्याने बघायचं काय? डोळं बंद कर. तुला जेव्हा डोळ्यासमोर सृष्टी नाही पण सृष्टी घडवणारा दिसला, तेव्हा तुला जग दिसलं असं समज. वा वा वा. जोरदार टाळ्या. बाळू मामाच्या नावानं. आम्ही नेहमी म्हणतो ना की काही परफॉर्मन्सेस आम्हाला अभिमान वाटायला भाग पाडतात की आम्ही या खुर्चीवरती बसलोय. आज परत एकदा तसा परफॉर्मन्स होता. ताकदीचा परफॉर्मन्स होता या चौघांचा. अशी ताकद होती, पॉवर होती. थँक्यू. दुर्वा, आम्हाला मध्ये मध्ये थोडस जरा पाकपूक झालं होतं की दुर्वा हरवलाय की काय त्या ऐतिहासिक भूमिका करताना. पण आज जो काही डोळ्यांचा वापर केलास, आज जे काही तू काम केलंस, दुर्वा इज बॅक. आरव, तुला जर योग्य साच्यामध्ये टाकलं, तुला जर योग्य संस्कार दिले ना, मी तुला लिहून देतो आरव हे नाव 100% पडदा गाजवणार. लिहून देतो मी तुला. थँक्यू सर. शिवांश, आय लव्ह यू यार. शिवांश, अर्जुन हे पोरं काहीतरी भन्नाट आवडते पोरं आहेत. बस, आज सगळ्यांविषयी सगळं बोलायची माझी खूप इच्छा आहे, पण आता मी माझ्या वाणीला विराम देतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. फार सुंदर. वेलकम बॅक दुर्व. मला इतका आनंद होतोय की तू हा परफॉर्मन्स इतका वाजवलास आणि सुंदर बाळू मामाचं तू पात्र पार पाडलंस आणि त्याच्यामध्ये तुझी एक छवी होती, तुझा एक ठहराव होता आणि परफॉर्मन्स कडकडीत झाला. त्यानंतर शिवांश, ते तू अगदी 2 सेकंदासाठी ती जी तो एक आक्रोश होता ना, माझ्या मुलाचे डोळे तुम्ही परत घेऊन टाकले. तो मला इतका आवडला. आणि तन्मय, आरव, वा 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 वा. तुमच्या चौघांमुळे रंग आला आज संपूर्ण परफॉर्मन्सला. बाळू मामाच्या नावानं झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.